जय महाराष्ट्र पब्लिक। मी विजय बनसोडे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आय एम युअर विजय। मित्रांनो, अष्टानगरीची ग्रामदेवता श्री चौंडेश्वरी देवी म्हणजेच अंबाबाई आणि या देवतेचा पारंपरिक उत्सव आजचा खेळातला आजचा हा 5वा दिवस आणि या मित्रांनो आजचा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जाणारा आजचा हा जोगण्या। तर मित्रांनो, एकूण 4 जोगण्या आहेत। त्यामध्ये पहिली जोगणी आहे ती म्हणजे भद जोगणी आणि दुसऱ्या 2 सुतार जोगण्या आहेत। त्या मंदिरातून रंगून बाहेर पडतात आणि दुसऱ्या दिवशी मकोटे म्हणून खेळतात। आणि मित्रांनो, चौथी गाव जोगणी जी कुंभारवाड्यातून रंगून बाकीच्या जोगण्यांना सामील होते आणि मित्रांनो हीच कुंभार जोगणी दुसऱ्या दिवशी लोट खेळते। तर मित्रांनो, या 4 जोगण्या आहेत एकूण। तर हाच जोगण्याचा उत्सव आज आपण पहाटे 3 वाजता मंदिरातून बाहेर पडणार आहे, ते बघायला जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला घर बसल्या दर्शन भेटणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या आपल्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। तर भेटूया या पहाटेच्या जोगण्याच्या उत्सवामध्ये। आष्टामधील श्री चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवात जोगण्या हा एक महत्त्वाचा भाग आहे। आणि या भावई उत्सवात स्वतः देवी आपल्या सैनिक सहकाऱ्यांसोबत दैत्याच्या शोधासाठी जोगण्याच्या रूपात हातात तलवार घेऊन बाहेर पडते। आणि आजचे देवीचे हे रूप सर्वात जास्त भयानक असते। या 4 जोगण्यामध्ये एक दमामे पाटील म्हणजेच भद जोगणी, तर 2 सुतार जोगणी मंदिरात रंगून बाहेर पडतात आणि दुसऱ्या दिवशी मुकोटे खेळतात। यानंतर कुंभारवाड्यातून रंगून चौथी गाव जोगणी बाकीच्या जोगण्यात सामील होते आणि ही गाव जोगणी म्हणजेच गावाचा राजा। या जोगणीची वेशभूषा पारंपरिक लाल भडक रंगाची असते। त्याच्या जोगण्यांपैकी 3 जोगण्यांच्या उजव्या हातात तलवार व डाव्या हातात वाटी असते, तर भद जोगणीच्या हातात दंडात व पायामध्ये भाविकांनी दिलेले दोरे बांधले जातात आणि हे दोरे भाविक भक्तगण श्रद्धेने गळ्यात हातात बांधतात। जोगणीपुढे रणशिंग, चवंडगे, कैताळ ही वाद्ये विशिष्ट लयीत वाजवली जातात। बोला भगत राजा हर हर या गजरामध्ये परंपरागत मार्गक्रमण करत प्रमुख मानकऱ्यांच्या घरी पूजा घेतल्या जातात।
तर मित्रांनो, जोगण्यांचा उत्सव कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपल्या नवीन व्हिडिओसह नवीन ब्लॉगमध्ये.